गेले 25-26 वर्ष मी समाजकारण राजकारण करतोय की जास्त करून समाजकारणामध्ये वाटचाल करत असताना सर्व बहुजन समाजाला बरोबर घेऊन जाण्याचं काम करतोय आणि ते करत असताना आज भावी पिढीला ते समजावं, त्यांनी पुढचा तो विचार करावा की जेणेकरून की आम्ही केलेलं काम कार्य हे योग्य आहे काय आहे आणि त्याप्रमाणे त्यांनी त्याची वाटचाल करावी की आता पुढच्या भावी पिढीला त्याच्या जरुरी आहे की आपण कोणी जरी नेता झाला काही झाला तरी तो पहिला आपल्या सामाजिक चळवळीतूनच पुढं राजकीय चळवळीमध्ये पुढे येतो आणि त्याप्रमाणे आतापर्यंत केलेलं काम कार्य आणि त्या कार्याची पोच व्हावी म्हणून मी आतापर्यंतची वाटचाल करतोय आणि ते राजकारणामध्ये तर त्या माझ्या तरुण पिढीने की त्याचा जर योग्य जे माझं काम असेल तर त्यांनी त्याचा आदर्श घ्यावा आणि पुढची वाटचाल त्यांनी करावी की जेणेकरून आपला समाज आपला देश जो काय पुढं नेण्याचं काम आणि कार्य सध्या आम्ही जे आमच्या तरुण पिढीकडे पाहतोय की त्याचा त्यांना योग्य उपयोग व्हावा असं मला वाटतंय की जेणेकरून आत्ताची जी काय संपूर्ण देशामध्ये चाललेली जी काय आपण अस्तव्यस्त जी काय चाललेली आपण पाहतोय आणि त्याच्यामध्ये तरुण वर्ग भरकटला जातो असं मला वाटतंय. तो भरकटू नये की जेणेकरून की बाबा जे आपल्या देशाचे मोठमोठे क्रांतीवीर होऊन गेले, काही संत होऊन गेले, काही देशभक्त होऊन गेले, काही हुतात्मा झाले, हे सगळ्यांनी काय नाही काहीतरी आपल्या देशासाठी केलेलं आहे आणि मग आम्हालाही असं वाटतंय की आमच्या तरुण भावी पिढीने या देशासाठी काही नाही काहीतरी करावं, कोणाला कोणाचे तरी चांगले विचार घेऊन त्यांनी वाटचाल करावी आणि त्याचप्रमाणे जे आतापर्यंत गेली 25-26 वर्ष झाली मी या समाजामध्ये वावरत असताना आणि आमच्या खास करून मतदारसंघामध्ये जास्तीत जास्त की जो बहुजन समाजाचा मतदारसंघ आहे की त्या सगळ्यांना बरोबर घेऊन त्यांच्या सुख दुःखात आणि अडचणीला वेळेला जे काय सहकार्य करतो की जेणेकरून तरुण वयोवृद्ध छोटी मुलं महिला हे सगळे जे काय आकर्षित होतात त्याचं कारण की आम्ही मनापासून केलेलं काम आणि कार्य काय नुसतं मतलबापुरतं नसावं असं मला वाटतंय आणि त्या अनुषंगाने मी भावी पिढीकडे आज पाहतोय की माझ्या भावी पिढीने हे सगळं जरी आपण 21व्या शतकाकडे वाटचाल करत असू, आपण आता सगळे सुधारित युगाकडे आपण चाललोय तरी हे जात असताना आपणही की त्याच्यामध्ये काही आपली संस्कृती आहे, आपली परंपरा आहे याची पण जपवणूक करणं गरजेचं आहे की जेणेकरून आमची ही भारतातली सुसंस्कृती प्रधान आमचा देश आहे. हा महाराष्ट्र राज्य त्यातलं सुसंस्कृती प्रधान म्हणून गणलं गेलेलं आहे. इथं शुरांची, वीरांची, संतांची, महंतांची भूमी म्हणून पाहिले जाते आहे आणि त्याचा आदर करून आम्ही हे समाजकारण राजकारण करतोय. त्या पद्धतीने या आमच्या भावी पिढीने पुढे वाटचाल करावी. त्याला लागणारं जे काही सहकार्य असेल ते आम्ही निश्चितच करू कारण योग्य आहे त्याला सहकार्य करणं हा आमचा धर्म आहे आणि तो आम्ही निश्चित पालन करू असं मला वाटतंय. जय हिंद, जय महाराष्ट्र.